हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 एसपीपीयू युनिव्हर्सिटी. तुमची ब्रांच जर मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, ऑटोमोबाईल असेल, प्रोडक्शन असेल किंवा मेकॅनिकल सँडविच असेल तर तुम्हाला सर्व ब्रांचेसला इव्हन मॅथमॅटिक्स 3 मध्ये ईएनटीसी, केमिकल, इलेक्ट्रिकल या सर्व ब्रांचेससाठी फर्स्ट युनिट जो आहे तो सेम असणार आहे. तर ह्या युनिटचा तुम्हाला प्रत्येक ब्रांचसाठी याचा बेनिफिट होईलच. जर तुम्ही चॅनलवर अजून सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. यावर तुम्हाला तुमच्या M3 चे आणि मेकॅनिकल ब्रांच, सिव्हिल ब्रांचचे जे सेकंड इयरचे सब्जेक्ट आहेत त्याचे पेपर सोल्युशन प्रोव्हाइड होणार आहेत. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच हा जो व्हिडिओ आहे तो अनऑफिशियल डिव्हिजन ग्रुपमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून मॅक्सिमम स्टुडंट पर्यंत पोहोचेल. सो ऑलरेडी मी एक मॅथमॅटिक्स 3 साठी जेवढे पण इम्पॉर्टंट डेरिव्हेशन, इंटिग्रेशनचे आणि ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लागतात त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो नक्की व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला त्याचा भरपूर बेनिफिट होईल. सो सेकंड इयरचे बघा एवढे सगळे सब्जेक्ट आहेत. M3, SM, मॉस, ET, FM, ATD, SA. तर तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला M3 असणार आहे मॅक्सिमम ब्रांचेसला. त्यानंतर 24 पॅटर्न नुसार मी एक कोर्स बनवलेला आहे जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशनवर. जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला वाटते पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आपल्याला M3 चांगल्या मार्कने स्कोअर करायचा आहे, तुम्ही नक्की डेमो लेक्चर पहा. त्यातून जर तुम्हाला आवडले, तुम्हाला समजत असेल तर तुम्ही परचेस करू शकता. आणि सॉलिड मेकॅनिक्स आणि मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर हा जो सब्जेक्ट आहे मेकॅनिकल सिव्हिल ब्रांचचा, त्याचे ऑफलाईन क्लासेस सिंहगड वडगाव कॅम्पस मंडे पासून स्टार्ट होणार आहेत. दॅट इज 10 ऑगस्ट पासून स्टार्ट होणार आहेत. M3 चे सुद्धा 10 तारखेपासून स्टार्ट होणार आहेत. जर तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही डेमो लेक्चर अटेंड करू शकता. खाली दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा आता युनिट नंबर 1 मध्ये जो आहे, युनिट नंबर 1 मध्ये तुम्हाला बेसिकली 6 टॉपिक आहेत. जनरल मेथड, शॉर्टकट मेथड, व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर, कॉचीज अँड लेजेंड्रीज थेरम, डिफरन्शियल इक्वेशन आणि ऍप्लिकेशन. तर 6 पैकी जर कोणतेही 4 टॉपिक जरी केले तुम्ही तरी पण तुम्ही यामध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकता. तर सगळ्यात आधी मी सांगतो तुम्हाला की आपल्याला कोणते कोणते टॉपिक्सवर अभ्यास करायचा आहे. चला शॉर्टकट मेथड जे इझी टॉपिक आहे ते सांगतोय. शॉर्टकट मेथड हा खूप त्याच्यामध्ये 6 शॉर्टकट मेथड आहेत. त्यावर सिंपल एक क्वेश्चन येतो. त्यानंतर व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर यामध्ये फक्त 6 एक्झाम्पल आहेत, सेम पॅटर्नने सॉल्व्ह करायचा असतो. कॉचीज अँड लेजेंड्रीज थेरम यामध्ये शॉर्टकट मेथड जर आलो तुम्हाला तर कॉचीज पण येऊन जाईल. आणि फोर्थ आहे सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन करू शकतात किंवा ऍप्लिकेशन करू शकतात. मेकॅनिकल मॅथसाठी ऍप्लिकेशनवर 3-4 क्वेश्चन आहेत, त्यापैकीच एक्झामला येतात. तर आता या युनिटमध्ये आपल्याला काय करायचंय बघा, आपल्याला मेनली या युनिटमध्ये वाय फाइंड करायचा आहे. तर तो असतो YC प्लस YP. तर YC ला बोलतो आपण CM म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि YP ला बोलतो आपण PI म्हणजेच पर्टिक्युलर इंटिग्रल. तर CM जो आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणजे त्याला YC बोलतो आपण. तर याचे 4 काय आहेत टाइप्स आहेत. पहिला आहे CF फाइंड करायची पहिली केस आहे, जर तुमचे रूट रिअल आणि डिफरंट असतील तर वेगळा फॉर्म्युला आहे. रिअल अँड रिपीटेड असतील तर वेगळा फॉर्म्युला आहे. इमॅजिनरी असतील तर वेगळा फॉर्म्युला आहे. आणि रिपीटेड इमॅजिनरी असतील किंवा इमॅजिनरी रिपीटेड असतील तर वेगळा फॉर्म्युला आहे. तर यावर क्वेश्चन येत नाही आपल्याला. पहिले 3 वर येतात, रिअल डिफरंट, रिअल रिपीटेड आणि इमॅजिनरीवर. त्यानंतर YP किंवा PI याचे 3 टाइपने आपण फाइंड करू शकतो. एक आहे जनरल मेथड जी की थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. दुसरी आहे शॉर्टकट मेथड जे आपल्याला अभ्यास करायचा आहे. दुसरी आहे VOP मेथड म्हणजे व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर. तर आपल्याला हे 2 वर फोकस करायचा आहे. जनरल पण येऊ शकते तुम्हाला, पण थोडीशी ती कॉम्प्लिकेटेड असणार आहे. तर आज आपण पाहणार आहोत CF कसा फाइंड करायचा, कारण की CF जरी फाइंड केला तुम्ही तरी पण तुम्हाला मिनिमम 2 मार्क्स भेटतात. आणि असे जर तुम्ही 3 एक्झाम्पल सॉल्व्ह केले तर तुम्हाला 6 मार्क भेटतील फक्त CF फाइंड करायला. एकदम बेसिक फॉर्म्युले आहेत ते आपल्याला युज करायचे. फक्त 3च आहेत, रिअल डिफरंट, त्याला रिअल डिस्टिंग बोलतात, रिअल रिपीटेड आणि इमॅजिनरी. तर 1 बाय 1 तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. बघा कसं करायचं आहे. पहिला जो आहे आपला, पहिला आहे रिअल अँड डिफरंट. तर तुमचे रूट रिअल आणि डिफरंट असतील. रिअल म्हणजे कसे, रिअल म्हणजे येणार 1 2 3 1 2 3 मायनस 1 2 3 हे काय झाले, रिअल नंबर झाले. आणि डिफरंट आहे म्हणजे वेगवेगळे आहेत. तर तुमचे रूट सपोज M1 आहे, M2 आहे. आता हे रूट कसे फाइंड करायचे, रूट हे आपल्याला कॅल्सीवरनं भेटतात. तर वेगवेगळे असतील तर आपला YC काय येतो मग, C1 e to the power M1x, C2 e to the power M2x.
जेवढे रूट असतील तेवढे कॉन्स्टंट C1 C2 C3 हे कॉन्स्टंट असतात, तेवढे C1 C2 C3 घेतील. जर आणखीन जर असेल सपोज तिसरा पण रूट आहे M3 आपला, तर मग इथे काय ना C3 e to the power M3x. सपोज तो जर निगेटिव्ह असेल तर मग इथे पण निगेटिव्ह येणार. ओके, तर पहिला सगळ्यात सिंपल आहे रिअल आणि डिफरंट रूट. म्हणजे सपोज 1 आणि -1 हे दोन रूट आले, हे दोन्ही सेम आहेत का? सेम दिसत आहेत, बट हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे, ते डिफरंट झाले. हा झाला M1, हा झाला M2. तर तुमचा YC काय येईल मग? C1 e to the power M1x म्हणजेच 1x प्लस C2 e to the power -1x. त्यालाच तुम्ही डायरेक्टली असं लिहू शकता, C1 e to the power x आणि C2 e to the power -x. तर हा झाला तुमचा YC. बस एवढंच आपल्याला फाइंड करायचं असतं, तरी याला पण आपल्याला 2 मार्क भेटतात. ठीक आहे, तर पहिली केस समजली तुम्हाला रिअल आणि डिफरंट वाली. आता दुसरी केस बघूया. दुसरी केस काय आहे? रिअल आणि रिपीटेड. दुसरी केस आहे रिअल आणि रिपीटेड. रिअल अँड रिपीटेड म्हणजे काय? सेम रूट रिपीट झाला म्हणजे कसा? सपोज पहिला रूट M1 आहे आणि दुसरा रूट पण सेमच आहे, M2 इक्वल टू आहे. तर मग YC काय येईल? YC येईल C1x प्लस C2 e to the power M1x. काही बुकमध्ये किंवा तुमच्या कॉलेजमध्ये असं पण देऊ शकतात, C1 प्लस C2x e to the power M1x. दोन्हींचं पण मिनिंग सेमच आहे. एक्स हा पहिल्या कॉन्स्टंटला पण मल्टिप्लाय करू शकतो किंवा दुसऱ्याला करू शकतो. दोन्हीपैकी कोणतेही एकाला करा, दोन्ही पण बरोबर आहे. त्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. सपोज जर 3 रूट असतील आपले सेम, M1 M2 आणि M3 तिन्ही पण रूट सेम आहेत, तर काय करायचं मग? तर त्याचा फॉर्म्युला आहे YC इज इक्वल टू C1x² C2x प्लस C3 e to the power M1x. काय आहे? C2x प्लस C3 e to the power M1x. लास्टची जी टर्म असेल त्यामध्ये काय असतो? त्यामध्ये x नसतो, हे लक्षात ठेवा. हा झाला रिअल आणि रिपीटेड. त्यानंतर जर इमॅजिनरी रूट आला, म्हणजे तुमच्या कॅल्सीमध्ये सपोज 1 प्लस 2i हा एक रूट आहे आणि दुसरा आहे 1 मायनस 2i. यालाच आपण कसं लिहू शकतो? 1 प्लस और मायनस 2i. तर हा काय असतो? अल्फा असतो. प्लस और मायनसच्या आधी जो असतो तो असतो अल्फा असतो. आय सोबत जो असतो तो असतो बीटा असतो. तर तिसरा जो केस आहे इमॅजिनरी रूट्स, इमॅजिनरी रूट्स, तर तो काय? इमॅजिनरी रूट्स डी इज इक्वल टू अल्फा प्लस और मायनस बीटा आय. म्हणजे कॅल्सीमध्ये आयच्या फॉर्म मध्ये रूट जर आला, कॅल्सीमध्ये आयच्या फॉर्म मध्ये जर रूट आला, त्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की तो इमॅजिनरी रूट आहे. तर मग YC काय येईल? YC येईल C1 e to the power अल्फा x प्लस, एक मिनिट, YC काय येईल पुन्हा लिहितो, e to the power अल्फा x इन ब्रॅकेट C1 cos बीटा x प्लस C2 sin बीटा x. तर अशा प्रकारे आहे आपला YC e to the power अल्फा x. अल्फा कोण? प्लस और मायनसच्या आधीचा. अशा प्रकारे तुमच्या कॅल्सीमध्ये येणार, त्याला तुम्हाला असं लिहायचं प्लस और मायनस. तर प्लस और मायनसच्या आधी अल्फा, आय सोबत बीटा, e to the power अल्फा x C1 cos बीटा प्लस C2 sin बीटा x. आणि जर फोर्थ आहे, यावर क्वेश्चन येत नाही, रिपीटेड इमॅजिनरी रूट्स, त्यामध्ये 2 वेळा रिपीट झाला इमॅजिनरी, तर फक्त C1 ला रिप्लेस करा C1x प्लस C2, C2 ला रिप्लेस करा C3x प्लस C4. दॅट्स इट. आता हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण यावर एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात काही, त्यातून तुमचे आणखी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, सो पहिला क्वेश्चन आहे बघा, डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब मायनस 6 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 11 डी वाय बाय डी एक्स मायनस 6y. तर काय करायचंय? सगळ्यात आधी आपल्याला डी बाय डी एक्स जो आहे ना, त्याला रिप्लेस करायचं कॅपिटल डी ने. पहिली स्टेप हमेशा काय करायची? ज्यावेळेस पण असा क्वेश्चन आहे डी बाय डी एक्सच्या फॉर्म मध्ये, तर डी बाय डी एक्स ला रिप्लेस करायचं कॅपिटल डी ने. आता जर स्क्वेअर केला, इथे स्क्वेअर, इथे स्क्वेअर आणि इथे स्क्वेअर केला, इथे पण स्क्वेअर होणार. इथे क्यूब केला, इथे पण क्यूब होणार. ठीक आहे, तर आपण डी बाय डी एक्स रिप्लेस करणार कॅपिटल डी ने. तर आपलं इक्वेशन काय येईल? इथे येईल डी क्यूब वाय, डी बाय डी एक्स च्या ऐवजी कॅपिटल डी आणि क्यूब असल्यामुळे क्यूब, मायनस 6 डी स्क्वेअर वाय प्लस 11 डी वाय आणि पुढे काय? मायनस 6y इज इक्वल टू 0. मायनस 6y इज इक्वल टू 0. समजलं का सांगा? ओके आहे का इथपर्यंत?
ठीक आहे. तर पुढच्या स्टेपला काय करायचंय आपल्याला, हा जो y आहे प्रत्येक इक्वेशन मधील हा जो y आहे त्याला आपण काय करतोय, प्रत्येक टर्म मधील तो कॉमन काढतोय. म्हणजे काय राहणार इथे, डी क्यूब मायनस 6d² प्लस 11d मायनस 6, आणि या सगळ्यांमधून y काय केला मी बाहेर काढला. y ला जर राईट साईडला पाठवलं, तो काय होणार, 0 होणार. तर मी इथे काय येणार, डी क्यूब मायनस 6d² प्लस 11d मायनस 6 इज इक्वल टू 0, आणि यालाच बोलतात ऑक्झिलरी इक्वेशन. याला काय बोलतात, ऑक्झिलरी इक्वेशन, आणि त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये फाय ऑफ डी पण बोलतो. म्हणजे डी च्या इक्वेशनला फाय ऑफ डी बोलतात, तोच असतो आपला ऑक्झिलरी इक्वेशन. आता पुढच्या स्टेपला काय करायचंय बघा, फक्त हे कॅल्सी मध्ये पुट करायचं. कॅल्सी मध्ये काय पुट करायचंय, तुम्ही जा मोडवर क्लिक करा. मोडवर क्लिक केल्यानंतर इक्वेशन वर क्लिक करा. इक्वेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे येणार ax³ प्लस bx² प्लस cx प्लस d इज इक्वल टू 0. हे पुट करा. ए म्हणजे डी क्यूबचा कोएफिशियंट, बी म्हणजे d² चा कोएफिशियंट, सी म्हणजे d चा कोएफिशियंट, आणि लास्टचा स्मॉल d. हे सर्व पुट केल्यानंतर तुम्हाला कॅल्सी मध्ये आन्सर भेटतील 3. सो पहिले आन्सर असेल 1, दुसरे आन्सर असेल 3, आणि तिसरे आन्सर असेल 2. किंवा तुमच्या कॅल्सी मध्ये जसं येईल तसं 1 2 3 आलं तरी पण चालेल. याला पुढे मागे घेतलं तरी पण काही फरक पडत नाही. तर हा कोणता रूट आहे, हा आहे तुमचा रिअल नंबर आहे आणि डिफरंट आहे. रिअल आणि वेगवेगळे आहेत. तर मग yc इज इक्वल टू c1 e to the power m1x, c2 e to the power m2x, आणि c3 e to the power m3x. तर हा काय होणार मग, m1 म्हणजे 1 आहे, c1 e to the power x, m2 म्हणजे 3 आहे, c2 e to the power 2x, आणि m3 म्हणजे 2 आहे, c3 e to the power 3x. याला इकडे शिफ्ट केलं, याला इकडे शिफ्ट केलं तरी काही फरक पडत नाही, हे समजून घ्या. इथे मी पुन्हा उलट लिहिलं का, इथे 3 लिहू शकतो, इथे 2 लिहू शकतो. 1 2 3 लिहा किंवा 1 3 2 लिहा, कसंही लिहा, काही फरक पडत नाही. ठीक आहे, तुमच्या कॅल्सी मध्ये जसं येईल तसं लिहा, त्याने काही फरक पडत नाही. हे कॉन्स्टंट आहे, कसे लिहू शकतो आपण. ओके, आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. काय केलंय, डी बाय डीएक्स ला कॅपिटल डी रिप्लेस केलं, नंतर वाय कॉमन काढला. डी चं जे इक्वेशन असतं त्याला बोलतात ऑक्झिलरी इक्वेशन, दॅट इज फाय ऑफ डी. हे कॅल्सी टाईप करायचे, त्याचे कोएफिशियंट आन्सर येईल 1 3 2 किंवा 1 2 3 जे पण येईल ते. m1 m2 m3 हे 3 रूट रिअल आणि डिफरंट आहेत. हा फॉर्म्युला आपला रिअल आणि डिफरंटचा, त्यामध्ये m1 m2 m3 ची व्हॅल्यू पुट केली. आता नेक्स्ट सिमिलर वेने आपल्याला सॉल्व्ह करायचे एक्झाम्पल बघा. वापस काय करणार, पहिली स्टेप डी बाय डीएक्स ला रिप्लेस करणार मी कशाने, कॅपिटल डी ने. तर मग काय येईल माझं इक्वेशन, d² मायनस 5dy प्लस 6y इज इक्वल टू 0. तर मग काय करायचं सांगा. आता पुढच्या स्टेपला काय येणार, y कॉमन काढायचा आहे. तर मग इथे येईल d² मायनस 5d प्लस 6 ब्रॅकेट कम्प्लीट, y इज इक्वल टू 0. y राईट साईडला पाठवा, तो होईल 0. तर हे होईल आपलं फाय ऑफ डीचं इक्वेशन, म्हणजेच कशाचं इक्वेशन, ऑक्झिलरी इक्वेशन. हा काय झाला, ऑक्झिलरी इक्वेशन. तर मग याचे रूट्स जर बघितले आपण, तर रूट्स काय असणार आहेत, रूट्स असणार आहेत तुमचे डी ची व्हॅल्यू येईल कॅल्सी मध्ये पुट केल्यानंतर 2 आणि 3, 2 आणि 3 येणार. तर मग yc काय येणार, रिअल आणि डिफरंट आहे. कशा आहे इथे, रिअल आणि डिफरंट रूट्स आहेत. तर c1 e to the power m1x, c2 e to the power m2x. तर मग yc c1 e to the power 2x आणि c2 e to the power 3x. तर हे होईल तुमचं फायनल आन्सर. नेक्स्ट, आता हा डायरेक्टली आपल्याला डी च्या फॉर्म मध्ये दिलाय. तर ऑक्झिलरी इक्वेशन बनवा, म्हणजेच फक्त डी चे इक्वेशन लिहा. तर हा झाला तुमचा ऑक्झिलरी इक्वेशन. त्याचे रूट्स येतील 3,3. आता तुमच्या कॅल्सी मध्ये ज्यावेळेस तुम्ही पुट करताल त्यावेळेस तुम्हाला एकच येईल. जनरली तुम्हाला x1 आणि x2 येत असतो, 2 रूट असतील तर. सपोज 2 3 आहे ते x1 x2 येईल. तर या केस मध्ये काय होणार, फक्त x येईल इथे. फक्त काय येणार कॅल्सी मध्ये तुम्हाला, फक्त x येईल, x इज इक्वल टू 3. असा x इज इक्वल टू 3 आला, याचा अर्थ काय आहे, इथं d² आहे बट एकच व्हॅल्यू आहे. याचा अर्थ आहे x आला म्हणजे तो रिपीट झालेला आहे, तो काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे.
3 एकदा रिपीट झाले एकदाच येतो आणि तिथे x1 x2 येणार फक्त x येणार. तर मग हा रिपीटेड आहे, कोणता आहे हा रिअल आणि रिपीटेड आहे. रिअल अँड रिपीटेड साठी आपला फॉर्म्युला आहे yc इज इक्वल टू c1x प्लस c2 e टू द पॉवर m1x. तर m1 काय आहे तुमचा, m1 आहे √3. तर मग yc काय येणार c1x प्लस c2 e टू द पॉवर 3x. याला तुम्ही असं पण लिहू शकता ना, c1 प्लस c2x e टू द पॉवर 3x. कसं येईल, या दोन्हींचा आन्सर सेमच आहे. ओके का? सेम पुढचा पण तसाच क्वेश्चन आहे. तर डी स्क्वेअर मायनस 4d प्लस 4 इज इक्वल टू 0. हा झाला ऑक्झिलरी इक्वेशन. तुमचे रूट्स जे येणार आहेत, रूट्स येणार आहेत डी इज इक्वल टू वापस रिअल अँड रिपीटेड येणार 2 सो yc काय येईल आता डायरेक्टली आपण लिहू शकतो c1x प्लस c2 e टू द पॉवर काय येणार m1 ची व्हॅल्यू 2x. हा झाला तुमचा yc. समजले का? रिअल आणि रिपीटेड साठी अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. जर नेक्स्ट बघितलं आपण, ओके चला याला आपण सॉल्व्ह करूया आता. हे आहेत इमेजनरीचे क्वेश्चन्स. अरे यार 6वा क्वेश्चन पण रिमूव्ह केला का? ठीक आहे. चला पहिला क्वेश्चन आहे डी स्क्वेअर प्लस 2d डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 5 y इज इक्वल टू 0. तो y राईट साईडला पाठवला तर हा झाला आपला ऑक्झिलरी इक्वेशन. तर मॅचचे तर रूट्स कसे पाडायचे, कॅल्सी मध्ये जा बघा, a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू 5 पुट करा. इथे जर स्क्वेअर आहे तर स्क्वेअर वाले इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. स्क्वेअर असेल तर स्क्वेअर वाले इक्वेशन घेणार. तर जर मी कॅल्क्युलेट पुट केलं तर मला रूट काय येतील बघूयात आपण. आता हा इमॅजिनरी येणार आहे, तर मग इमॅजिनरीचा रूट काय असेल, त्याचे रूट्स येतील कॅल्क्युलेटर पुट केलंय, त्याचे रूट्स काय येणार बघा. त्याचे रूट्स येतील d इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू 5 जर पुट केली, त्याचे रूट्स यायला पाहिजे -1 प्लस 2i आणि -1 -2i. तर यालाच आपण असं लिहू शकतो -1 प्लस और -2i. तर हा आय आला म्हणजे कोणता इमॅजिनरी आहे, तर ही व्हॅल्यू झाली अल्फाची, ही व्हॅल्यू बीटाची. तर yc काय असतो मग आपला c1, yc काय असतो e टू द पॉवर अल्फा x e टू द पॉवर अल्फा x इन ब्रॅकेट c1 cos बीटा प्लस c2 sin बीटा x ब्रॅकेट कंप्लीट. इथनं yc काय येईल मग e टू द पॉवर अल्फाची व्हॅल्यू मायनस आहे म्हणजे मायनस x इन ब्रॅकेट c1 cos बीटाची व्हॅल्यू किती आहे 2 आहे, सो c1 cos 2x प्लस c2 sin 2x. समजलंय का सांगा. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा, मी प्रयत्न करेन त्याचा आन्सर देण्याचा. चला इथे पण सेमच आता क्वेश्चन आहे हा ऑलमोस्ट. डी स्क्वेअर प्लस 4 आहे, तर मग इथे डी स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0 आणि याचे जे रूट्स आहेत ते रूट्स येणार आहेत 2i आणि -2i. म्हणजेच काय येणार d इज इक्वल टू प्लस और मायनस 2i. याच्या आधी काहीच नाहीये तर तो येणार 0, म्हणजे अल्फा झाला 0 आणि बीटा झाला 2. तर मग या फॉर्म्युलानुसार yc काय येणार e टू द पॉवर अल्फा x c1 cos बीटा x प्लस c2 sin बीटा x. त्यानुसार yc येणार e टू द पॉवर 0x c1 cos 2x प्लस c2 sin 2x.
तर मग वायसी येणार e टू द पॉवर 0 1 असतो c1 cos 2x प्लस c2 sin 2x हे झालं आपलं फायनल आन्सर. आता हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सेम आहे. कसा सेम आहे बघा, फक्त हा टीच्या फॉर्म मध्ये दिलाय. कशामध्ये दिलाय? टीच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. आणि एक्स इक्वेशन आहे, डी बाय डी ला आपण रिप्लेस करणार कशाने? कॅपिटल डी ने. डी बाय डी ला कशाने रिप्लेस करतोय? मी कॅपिटल डी ने रिप्लेस करतोय. मग इक्वेशन काय होईल? डी स्क्वेअर एक्स प्लस 4x इज इक्वल टू 0 म्हणजेच डी स्क्वेअर प्लस 4 इन ब्रॅकेट एक्स इज इक्वल टू 0 म्हणजेच डी स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0. इथे रूट काय येणार? डी चे रूट येणार. इथे डी चे काय रूट येणार? प्लस और मायनस 2i येणार, म्हणजेच आधी 0 असणार. तर हा झाला अल्फा, हा झाला बीटा. तर मग आता इथे वायसी नाही येणार, कारण की वायचं एक्झाम्पल नाही, एक्स एक्झाम्पल आहे. तर मग एक्ससी इज इक्वल टू e टू द पॉवर अल्फा एक्स, म्हणजेच 0x लिहितो डायरेक्टली इन ब्रॅकेट c1 cos 2x प्लस c2 sin 2x. आता बघा, मी इथे मिस्टेक केली, जशी जनरली सगळे करतात तशी मी पण केली. काय केली? जनरली आपल्याला एक्सच्या फॉर्म मध्ये द्यायची सवय, बट आता टीच्या फॉर्म मध्ये एक्झाम्पल आहे, तर मला इथे काय करावं लागेल? मग टी लिहावं लागेल. काय करावं लागेल? टी लिहावं लागेल. e टू द पॉवर 0 काय असतो? e टू द पॉवर 0 1 असतो. तर मग काय येणार इथे? c1 cos 2t प्लस c2 sin 2t. सेम आहे, हे एक्सच्या फॉर्म मध्ये, हे टीच्या फॉर्म मध्ये. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8. वापस डी बाय डी एक्स ला रिप्लेस करणार कॅपिटल डी ने. तर हा होईल 2d स्क्वेअर मायनस 2d स्क्वेअर वाय मायनस dy मायनस 10y इज इक्वल टू 0. म्हणजे हा होईल 2d स्क्वेअर मायनस d मायनस 10 ब्रॅकेट कम्प्लीट y इज इक्वल टू 0. इथनं डी ची काय व्हॅल्यू येते बघा, डी चे रूट्स काय येते? डी चे रूट्स येत आहेत आपल्याकडे, कॅल्सियस यूज केला आपण तर -2 आणि 5/2. -2 आणि 5/2. तर हे कसे आहेत? रिअल आणि डिफरंट आहेत. जर रिअल आणि डिफरंट आहेत तर म्हणजे फॉर्म्युला नंबर 1 यूज होणार, c1 e टू द पॉवर m1x. तर मग yc येणार c1 e टू द पॉवर -2x प्लस c2 e टू द पॉवर 5/2x. 5/2 म्हणजे 2.5. कॅल्स मध्ये 2.5 पण येऊ शकतं. तर काही जे येईल ते लिहून टाका. अँड सिमिलर हा पण आहे क्यूब वाला क्वेश्चन. तर याचं आपण कसं करू शकतो बघा, क्यूब वाला क्वेश्चन आहे. तर डी बाय डी एक्स ला रिप्लेस करणार कॅपिटल डी ने. तर हा होईल टी क्यूब वाय प्लस 2d स्क्वेअर वाय प्लस डी इज इक्वल टू 0. इथे पण वाय येईल, इथे पण काय येणार? वाय येणार आहे. dy इज इक्वल टू 0. आता y कॉमन काढायचा आहे, तर हा होईल डी क्यूब प्लस 2d स्क्वेअर प्लस डी वाय इज इक्वल टू 0. वाय राईटला गेलो 0 म्हणजे हे कॅल्शियम मध्ये पुट करा की इथून डी कॉमन काढू शकतो. सो डी जर कॉमन काढला तर काय? डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 इज इक्वल टू 0. तर डी चा हा वाय राईटला टाकला तर 0 झाला. इथनं ह्या 3 टर्म मधनं डी कॉमन काढला मी. तुम्ही डायरेक्ट कॅल्शियमवर पण टाकू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. तर इथे येईल डी ची एक व्हॅल्यू येईल 0 आणि दुसरी व्हॅल्यू येईल हा डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय ना सांगा. तर डी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर इथे काय होणार? डी इज इक्वल टू 0 आणि डी चे 2 रूट येतील याचे, हे कॅल्शियम टाकू शकतात. दॅट इज -1 हा काय झाला? रिपीट झाला. तर हा झाला m1, हा झाला m2, हा झाला m3. तिथे मिक्स आहे, डिफरंट आहे 0 आणि रिपीटेड आहे -1. तर yc काय येईल? मग पहिला सेपरेट घ्या, c1 e टू द पॉवर 0x प्लस, हे दोन रिपीटेड आहे, तर मग इथे c2x प्लस c3 e टू द पॉवर -x करू शकतो. तर मग yc फायनली येईल c1 प्लस c2x प्लस c3 e टू द पॉवर -x.
तर अशा प्रकारे हा काय करायचा होता, आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. तर हे होते काही तुमचे बेसिक कन्सेप्ट. सो आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. जर इथपर्यंत आला असताल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अनऑफिशियल डिव्हिजन ग्रुपमध्ये शेअर करा. ऑल द बेस्ट.